गौण खनिज व्यवसायातील वादातून संशयास्पद अपघात, चांदूर बाजार तालुक्यात खळबळ, एकाचा मृत्यू, आरोपी ताब्यात. नमस्कार, आपण पाहत आहात सारा समाचार आणि मी संकेत अपाले. वृत्तांकन केले आहे आमचे प्रतिनिधी करण खंडारे यांनी. चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी सकाळी घडलेल्या एका संशयास्पद वाहन अपघातामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील गैन खनिज व्यवसायाशी संबंधित निलेश बदुकले यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार निलेश बदुकले हे सहपत्नीक अमरावती वलगाव मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत निलेश बदुकले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नी किरकोळ दुखापत त्यांना झाली. घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस स्टेशन परिसरात एकच गर्दी करायला सुरुवात केली. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ दखल घेत या प्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी मृतकाचे वडील सुरेश बदुकले यांच्या तक्रारीवरून अजय भुजंगराव लंगोटे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात गुन्हेगार सध्या आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतक व संबंधित व्यक्ती यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून गौण खनिज व्यवसायावरून मतभेद सुरू होते. या पार्श्वभूमीवर घटनेचा सखोल तपास सुरू असून सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. घटनेत वापरण्यात आलेले हे वाहन क्रमांक MH27 BX0421 पोलिसांनी जप्त केले आहे. सदर प्रकरणाचा तपास चांदूर बाजार पोलीस करत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात केला आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी करण खंडारे यांनी. नमस्कार, सारा समाचारमध्ये आपलं स्वागत आहे. चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी अपघाताचा कट रचून झालेल्या हत्याकांडामुळे चांदूर बाजार तालुका संपूर्ण हादरून गेला आहे. भ्रूण तस्करीच्या कारणावरून तालुक्यातील ब्राह्मणथडी येथील नामांकित गौण खनिज व्यावसायिक निलेश बदुकले यांचा अपघाताचा कट रचून अजय लंगोटे यांनी हत्या केल्याचा आरोप मृतकाचे वडील सुरेश बदुकले यांनी केला आहे. दरम्यान निलेश बदुकले व त्यांच्या पत्नीसह वलगाव अमरावती मार्गावर निलेश बदुकले व त्यांची पत्नी मॉर्निंग वॉक करत होते आणि त्यानंतर रेकी करून अजय लंगोटे यांनी मागून येऊन त्यांना धडक देत ते दोघंही गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर पत्नीला गंभीर दुखापत झाली. तसेच निलेश बदुकले यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते त्या ठिकाणी मृत्यू पावले. त्यानंतर चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात जमाव तैनात झाला होता. आरोपी अजय लंगोटे याच्यावर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्याला तात्काळ अटक करून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे ब्राह्मणवाडा थडी येथील मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच निलेश बदुकले यांचे नातेवाईक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. त्यानंतर चांदूर बाजार पोलीस स्टेशन ठाणेदार अशोक जाधव यांनी याची दखल घेत तात्काळ आरोपी अजय लंगोटे याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनेमध्ये वापरण्यात आलेली चारचाकी मालवाहू चारचाकी सुद्धा चांदूर बाजार पोलिसांनी जप्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार अशोक जाधव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून बसले होते. दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी यावेळी पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे तैनात करण्यात आली. करण खंडारे, चांदूर बाजार. बघा सविस्तर बातमी सारा समाचार.